मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी, सन्माननीय आमदार श्री रवी राणाजी, सन्माननीय आमदार सुलभाताई कुडके या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार राजेशजी वानखेडे, प्रवीणजी तायडे, चंद्रकांतजी आवलकर, त्याचप्रमाणे प्रवीणजी कोटे पाटील, आपल्या या अभिनंदन बँकेचे संस्थापक हुकुमचंदजी डागा, अध्यक्ष ॲडव्होकेट विजय बोथरा, त्याचप्रमाणे भारतीय जैन संघटनेचे संस्थापक आणि आमचे स्नेही श्री शांतीलालजी मुथा, अभिनंदन बँकेचे प्रवर्तक सुदर्शन गांग, श्री नवीनजी चुरडिया, श्री सुरेंद्रजी बर्डिया, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, अभिनंदन बँक परिवारातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्राहक आणि अभिनंदन बँकेवर प्रेम करणारे अमरावतीतील सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अभिनंदन बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन इमारतीचं आपण उद्घाटन करतो आहोत। सर्वात पहिल्यांदा मी या नूतन इमारतीचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी घोषित करतो। खरं म्हणजे आम्ही उद्घाटन करूनच या ठिकाणी आलो आणि मी इमारत बघितली, अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार केली आहे। मी ॲडव्होकेट विजय बोथराजी आणि संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देईल की एखाद्या कॉर्पोरेट बँकेला लाजवेल अशी इमारत तुम्ही या ठिकाणी तयार केलेली आहे। प्रशस्त इमारत आहे, सुंदर सभागृह आहे, सगळ्या व्यवस्था अतिशय उत्तम आहे आणि ज्या लोकांना गुणवत्ता आवडते अशी लोक जेव्हा काम करतात त्यावेळेस कशा प्रकारची इमारत तयार होऊ शकते त्या इमारतीकडे पाहून आपल्या लक्षात येतं। खरं तर आता अभिनंदन बँकेने अतिशय चांगली वाटचाल केलेली आहे। 10-11 ब्रँचेस या ठिकाणी झालेले आहेत। ही अतिशय चांगली मुख्य शाखेची इमारत तयार झालेली आहे। पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ज्या सचोटीनं ही बँक या ठिकाणी काम करते आहे, आपल्याला कल्पना आहे की सहकाराच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे लोकही आहेत आणि ज्यांनी काही ना काही कारणाने सहकार बदनाम केला आणि ग्राहकांना देखील अडचणीत आणलं, असेही अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। पण या ठिकाणी ही जी बँक आहे या बँकेचं नाव तर अभिनंदन आहेच आणि ते अर्थात भगवानांच्या नावाने आहे, पण मी खरोखर आपलं मनापासून अभिनंदन करतो की ज्या पद्धतीनं प्रत्येक मानकावर ही बँक आपल्याला उत्तम दिसते। मग त्यात ग्रॉस NPA असो, नेट NPA असो, 0% किंवा 0.14% हे राखणं प्रमाण हे अतिशय कठीण आहे। मग अशी जसं आपल्याला बोथराजींनी सांगितलं की सहकारी बँकांचा फायदा काय आहे, तर सहकारी बँकांमध्ये सामान्य ग्राहकाला जाताना दडपण येत नाही। त्याला माहिती असतं की आपली माणसं आहेत, ही माणसं आपल्याला अपमानित करणार नाहीत, ही माणसं आपल्याला चांगला सन्मान देतील, आपल्या अडीअडचणीमध्ये ही माणसं आपल्याला मदत करतील, त्यामुळे लोक सहकारी बँकेमध्ये जातात। पण हा जरी सहकारी बँकेमध्ये अनेक वेळा असं लक्षात येतं की आपल्या जवळचं आहे म्हणून बिनातारण कर्ज देऊन टाक, नियमबाह्य कर्ज देऊन टाक, अशाही घटना अनेक वेळा घडतात आणि त्यातनं बँक अडचणीत येते आणि मग वसुलीच्या वेळी आपल्या हाती काहीच राहत नाही। मात्र अशा या सगळ्या वातावरणामध्ये NPA, नेट NPA 0 राखणं आणि ग्रॉस NPA ही 0.14 म्हणजे मला असं वाटतं की खरोखर आपण सगळ्यांनी अतिशय टाळ्या वाजवून या ठिकाणी यांचं स्वागत केलं पाहिजे। मी तर असं म्हणेन की कोणालाही आपले पैसे डिपॉझिट ठेवायचे असतील तर अभिनंदन बँकेमध्ये ठेवा, कारण अतिशय सेफ, जिथे इतका कमी NPA आहे, CRAR तुम्ही 19% या ठिकाणी राखलाय, खरं म्हणजे 9% किमान असला पाहिजे अशा प्रकारचा त्या ठिकाणी मानक असताना 19%
तुम्ही सातत्याने राखतात, याचा अर्थ सर्व मानकांवर ही बँक अतिशय सेफ बँक आहे, सातत्याने 10% डिव्हिडंड देणारी बँक आहे आणि सगळ्या प्रकारचे रेशिओ जर आपण बघितले तर CD रेशिओ असेल किंवा सगळे रेशिओ हे उत्तम मानकांप्रमाणे आहेत आणि ग्रेडेशनमध्येही सातत्याने A ग्रेड हा बँकेने राखलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एका अतिशय उत्तम बँकेच्या इमारतीच्या उद्घाटनाकरता या खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचं तयार, या दोन्ही राज्य विकासामध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचा एक खूप मोठा की आर्थिक येत नाही, अधिक नाही तर आर्थिक विकास होऊ शकत नाही। सामाजिक आर्थिक विकासाच्या जर ठिकाणी लेंडिंग नाही त्याच ठिकाणी विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो। जिथे लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स नाहीत त्या ठिकाणी कधीच विकास होत, कारण लोकांजवळ आयडियाज असतात, लोकांजवळ क्षमता असते, कार्य करायचं असतं, बिझनेस करायचा असतो, एखादा व्यवसाय उभा करायचा असतो, पण तुमच्यात किती क्षमता असली तरी तुमच्यावर विश्वास तुम्हाला जोपर्यंत कोणीतरी कर्ज देत नाही तोपर्यंत तुम्हाला मोठं होता येत नाही। आपण जर बघितलं तर जिथे जेवढ्या जास्त बँका तिथे तेवढी जास्त समृद्धी आपल्याला पाहायला मिळते। लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स या आर्थिक अधिकारिता आणतात, या एक प्रकारे आर्थिक सक्षमता आणतात आणि म्हणून चांगल्या जर इन्स्टिट्यूशन्स असतील आणि त्यांनी जर चांगलं लेंडिंग केलं तर आपल्याला पाहायला मिळतं की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सुबत्ता आलेली आपल्याला पाहायला मिळते, उद्योग व्यापार सगळा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि महाराष्ट्रामध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांनी हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ज्यावेळी नियम बदल होत गेले, शेवटी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचा हा सोपा प्रवास, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नियम झाले, काही नियम तयार झाले, तयार झाले, या प्रत्येक नियमाचा येत होता, पण तरीही बँकांनी हळूहळू चांगल्या प्रमाणात सुरू केलं, सोल्युशन्स आणले। बँकांनी सगळ्या ज्या कमर्शियल राष्ट्रीयकृत बँका आहेत ज्या प्रकारच्या सर्व्हिसेस आपल्या ग्राहकांना देणं आमच्या कोऑपरेटिव्ह बँका सुरू केलं आणि अतिशय प्रोफेशनलिझम हे कोऑपरेटिव्ह बँकांनी आणलं। आणि म्हणून लोक प्रश्न विचारायचे ज्यावेळेस आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत होती, ज्यावेळेस लिबरलायझेशन स्वीकारलं त्यावेळी असा प्रश्न लोक विचारायचे की आता या लिबरलायझेशनमध्ये आणि ग्लोबलायझेशनमध्ये आमच्या अर्बन कोऑपरेटिव्ह टिकतील का, यावं लागेल की वर्षातला हा जो प्रवास आहे हा अतिशय कॉम्पिटिशनमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला हा प्रवास। आपल्याला माहिती आहे देशाचे प्रधानमंत्री यांनी देशामध्ये पहिली सहकारिता तयार केलं। सरकार हा 5-7 राज्यांपुरतं खरं म्हणजे मर्यादित आहे, त्यामुळे केंद्र सरकार सहकार हा विषयच कधी वाटायचा नाही। केंद्र सरकार ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीमध्ये एक डेस्क होता सहकाराचा, त्याच्या व्यतिरिक्त सहकाराकरता काहीच नव्हतं, पण सहकाराचं महत्त्व मोदीजींनी समजून घेतलं, सहकारिता मंत्रालय तयार केलं आणि पहिले सहकारिता मंत्री म्हणून माननीय अमितभाई शहा यांना नेमणूक दिली। आणि आज आपण पाहतो सहकाराच्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सहकार क्षेत्राला बळकट करणाऱ्या, सहकार क्षेत्रामध्ये नाविन्यता आणणाऱ्या या आता मोदीजींच्या सरकारने अमितभाई सुरू केलेल्या आहेत। आणि काही लोक असं म्हणायचे की सहकार टिकेल नाही येणार, मोदी सरकारमध्ये सहकार तुम्ही टिकवणार आहात का, अशा अनेक वल्गना 14 साली करायचे। आज तेच लोक म्हणतात की जेवढं सहकार क्षेत्राला मोदीजींच्या सरकारने केलं पूर्वी कुठल्याही सरकारने
लक्ष देखील घातलं नाही. आणि म्हणून मला हा विश्वास आहे की शेवटी सहकारातूनच आपण समृद्धीकडे जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने हा एक अतिशय चांगला उपक्रम, स्वतःचं त्या ठिकाणी मुख्य कार्यालय आणि त्याची इमारत, हा आपण जो उपक्रम घेतला त्याबद्दल आपले अतिशय मनापासनं मी अभिनंदन करतो. आज हुकुमचंदजी डागा यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला. 90 वर्षाचं वय आहे, पण तरी देखील या बँकेच्या विकासात त्यांची जी भूमिका सुरुवातीपासून होती तीच भूमिका आजही आहे, ते या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. मला फक्त ॲडव्होकेट विजय बोथरांना एकच विषय विचारायचा आहे की मला असं समजलं की दरवेळेस निवडणुका अविरोध होतात, वर्ष तेच या ठिकाणी अध्यक्ष आहेत, तर हे आम्हालाही समजावून सांगा. आम्हाला दर 5 वर्षांनी निवडणुकांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे असं काही गणित असेल तुमच्याकडे की 21 वर्ष तुम्हालाच कसं राहता येतं, तसं पण 21 वर्ष राहून इतकं गुणवत्तापूर्ण काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आमचे माध्यमांचे लोक आता फडणवीसांना 21 वर्ष मुख्यमंत्री राहण्याचे वेध लागले वगैरे असं चालू करतील, तर मला ते वेध लागलेले नाहीत. पण मला यांच्याकडनं हे शिकायचं आहे की सगळ्यांना सोबत घेऊन अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं बँक कशी चालवता येते याचा उत्तम धडा हा त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो. आज खरं म्हणजे या ठिकाणी आपले पंकज भोयरजी आहेत, दोन्ही आमदार या ठिकाणी आहेत, शांतीलालजी विशेषत्वाने आलेले आहेत, त्यांची भाषणं व्हायची होती, पण मला दादासाहेब गवईंच्या स्मारकाचा कार्यक्रम आहे आणि गवई साहेबांना म्हणजे आपले जे चीफ जस्टिस साहेब आहेत आणि आम्हाला दोघांनाही त्यांना दिल्लीला जायचं आहे आणि मला मुंबईला परत जायचं असल्यामुळे आम्हाला वेळेचं थोडं बंधन असल्यामुळे त्यांची भाषणं मी कट केली. त्याबद्दल त्यांचे देखील मी या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा अभिनंदन बँकेला अतिशय मनापासून शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.